सर्व जलाशय पाहुनी आलो, सर्व जलाशय पाहुनी आलो, दमलो मी श्रवणी, दमलो मी श्रवणी, तृषित मी पाणी द्या पाणी, तृषित मी पाणी द्या पाणी, नको कुव्याचे नको नदीचे, नको कुव्याचे नको नदीचे, आणले जर कोणी तृषित मी पाणी द्या पाणी, तृषित मी पाणी द्या पाणी. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, योहानकृत शुभवर्तमानातील अध्याय 19 वचन 28 ते 29, मला तहान लागली आहे. किती हृदयस्पर्शी आणि भावुक शब्द आहे. पण हा शब्द ख्रिस्त का उच्चारतो याचे उत्तर शोधण्याचा माझ्या अल्पबुद्धीने केलेला हा छोटासा मी प्रयत्न आहे. प्रियानो, प्रवचनाला सुरुवात करण्याअगोदर जर आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जगण्यासाठी काही तासच शिल्लक आहे, काही क्षणच शिल्लक आहे, काही थोडासाच वेळ आपल्याकडे उरलेला आहे, तर आपल्याला कोणाशी बोलायला आवडेल आणि काय बोलायला आवडेल हा प्रश्न तुमच्यासाठी. उत्तर दिलं नाही तरी चालेल, पण अंतर्मुख होऊन विचार करा. मी पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. आपल्याकडे जगण्यासाठी काही वेळ शिल्लक आहे, काही तास काही मिनिटं शिल्लक आहेत. अशा वेळेला आपल्याला काय बोलायला आवडेल आणि कुणाशी बोलायला आवडेल याचं उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. मला वाटते की आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या प्रियजनांशी बोलायला आवडेल. बरोबर आहे का उत्तर? आपण म्हणतो त्याला बोलवा, ह्याला बोलवा, बाबांना बोलायचं, पुणेवाल्याला बोलवा, मुंबईवाल्याला बोलवा, है की नाही? कारण बाबांचा तो प्रिय नातू, प्रिय मुलगा, प्रिय मुलगी कुणीतरी असते. बरोबर आहे का? अगदी त्याच पद्धतीने कारण असे शब्द बोलायला आपल्याला आवडतात की जे आपलं प्रेम व्यक्त करतील, दिलासा देतील आणि कदाचित दिशा सुद्धा देतील. जेव्हा लोकांना त्यांचे शेवटचे शब्द विचारपूर्वक बोलण्याची संधी मिळते तेव्हा त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. हे शब्द ऐकणाऱ्याच्या स्मरणात कायमचे राहतात. आपण म्हणतो मला जाताना सांगितलेलं आहे, सासूबाईंनी जाताना सांगितलेलं आहे, 2 बोट केले होते, लहान्या 2 निरांकडे लक्ष दे. बरोबर आहे की नाही? शेवटचे शब्द स्मरणात राहतात, ते दीर्घकाळ टिकतात, ते जपून सुद्धा ठेवले जातात. या शब्दांमधून बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भावना प्रगट होतात. ती व्यक्ती कोणावर प्रेम करते, तिच्या आशा आणि भीती काय आहे, ती समाधानी आहे का, आनंदी आहे का, की घाबरलेली आहे तिच्या शेवटच्या काळामध्ये. मी हे का सांगतोय? मी डायरेक्टली प्रवचनाला सुरुवात करू शकलो असतो. मी हे का सांगतोय? कारण येशू त्याच्या प्रियजनांना उद्देशून बोलत आहे. पित्याशी बोलतोय, प्रिय शिष्य योहानाशी बोलतोय, आईशी बोलतोय आणि कळत नकळत तुमच्याशी आणि माझ्याशी सुद्धा बोलतोय.
त्याचे ते शब्द आशा, प्रोत्साहन, दिशा देतात. पण अंतिमतः तो कोण आहे आणि तो काय आहे हे सुद्धा प्रगट करतात. दरम्यान आपली पापे वाहत असताना देवाचा क्रोध त्याच्यावर ओतला जात असल्याचा अनुभव सुद्धा तो घेत आहे. यास्तव दुःख सहनात प्रभू ख्रिस्ताचा झालेला एकूण जो प्रवास आहे ना, तो खूप वेदनादायी आहे, अत्यंत वेदनादायी आहे. तो कसा? पिलाताच्या राजदरबारात त्याला उभं करणं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, राजद्रोहाचा खोटा खटला त्याच्यावर चालविणं, तू देवाचा पुत्र आहेस ना म्हणून त्याला हिणवणं, शास्त्री परुषींद्वारे आरोप प्रत्यारोप, लोकांचा आरडा ओरडा गोंगाट, तुमचा आणि माझा ख्रिस्त एकटा हे सहन करत होता. त्याची वेळ बघा किती वाईट आहे. आणि म्हणून तो घाबरलेला पिलात अंतिमतः ख्रिस्ताला लोकांच्या हवाली करतो, त्यांच्या दबावाला बळी पडून, आणि मग त्याच्या शिक्षेला अंतिमतः सुरुवात होते. पण हा एक पार्ट आहे. खरं तर या निरपराध कोकरांच्या दुःख सहनाची ही सुरुवात आहे. पुढे सुरू होतो ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन काल्वरीचा प्रवास. या प्रवासात दरम्यान अभ्यासकांच्या मते येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहून नेला त्याचे अंदाजे वजन सुमारे 50 ते 70 किलो होते. यात मतमतांतर आहे, परंतु निश्चितपणे तो 70 किलोच्या आसपास असावा असे अनेकांचं म्हणणं आहे. सोबत होता चाकाच्या फटक्यांचा मार, विषारी काट्यांचा मुकुट आणि तोंडावर थुंकणं. या सर्वांनी तो व्यथित, रक्तबंबाळ आणि शक्तिहीन झालेला ख्रिस्त अनेक वेळा क्रूसाखाली पडतो. याच वेळी शारीरिक छळासोबत सुरू होता अपमान, निंदा आणि त्याची कुचेष्टा आणि उपहास. किती वेळ चालू होतं माहितीये? 1 तास, 2 तास, 3 तास नव्हे, 3 प्रहर. किती प्रहर? 3 प्रहर. माझं तुम्ही म्हणाल सर प्रहर म्हणजे काय? सांगतो. 3 प्रहर हे सगळं सुरू होतं. भारतीय परंपरेत 24 तासांचे 8 प्रहर पडतात. किती प्रहर? 8 प्रहर. मग या 8 प्रहराचे पहिले 3 प्रहर कोणते आहेत? सकाळी 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, आणि दुपारी 12 ते 3 तिसरा प्रहर. तिसऱ्या प्रहरापर्यंत म्हणजे 3 वाजेपर्यंत साधारणतः ख्रिस्त हे दुःख भोगत होता. आणि म्हणून मानवी देहास्वभावानुसार तो तहानलेला होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती आणि तो विनंती करीत म्हणाला, मला तहान लागली आहे. या क्षणी येशूला मृत्यूची लाट आपल्या दिशेने येऊन आदळत असल्याचे जाणवत आहे. आणि हे अंशतः त्याच्या शारीरिक दुःखाच्या परमोच्च बिंदूमुळे जाणवत आहे, कधीही न शमणाऱ्या तहानेमुळे त्याला जाणवत आहे. ह्या तहानेबद्दल जर्मन धर्मशास्त्रज्ञ आहेत फ्रेडरिक क्रूमाकर यांनी त्यांच्या द सफरिंग सेव्हियर म्हणजे दुःख भोगणारा तारणहार या पुस्तकात या तहानेचे वर्णन केलेले आहे. फार हृदयस्पर्शी वर्णन आहे बघा. ते म्हणतात, त्याच्या पवित्र शरीरातील रक्तवाहिन्या जवळ आटून गेल्या आहेत. त्याच्या देहात भयंकर ताप पसरला आहे. त्याची जीभ जबड्यांना चिकटली आहे. त्याचे ओठ जळत आहेत. आणि शेवटी निष्कर्ष काढताना ते लिहितात, अतृप्त तहानेच्या यातनेपेक्षा मोठी यातना कदाचित कोणतीच नसावी. आपल्याला वरवर पाहता मला तहान लागली हे साधा शब्द वाटतो, साधा उद्गार वाटतो. तो इतका साधा उद्गार मुळीच नाही. अहो, ज्याला संपूर्ण जग दया सागर म्हणतं, संपूर्ण जग ज्याला दयेचा सागर म्हणून ओळखतो, त्याच्यावर मात्र कोणीही दया केलेली नाही. या जगाने त्याच्यावर दया केलेली नाही. प्राण्याचा जरी बळी द्यायचा असेल ना, त्याला पाणी पाजतात अगोदर. पाजतात की नाही? प्राण्याचा बळी देत असताना त्याला पाणी पाजलं जातं. पण तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ताला पाणी मिळू शकलं नाही. ख्रिस्त ही आपल्यासाठी दिला गेलेला निरपराध बळीच होता. पण अंतिम समयी
पाणी मिळाले नाही आणि उलट पक्षी या जगाने त्याला प्यायला गेले ते कडू आंब. असे का केले? त्याची तहान भागावी म्हणून नाही, त्याची चेष्टा करण्यासाठी, त्याला तरतरी यावी म्हणून, तो लवकर मरू नये म्हणून ते कडू आंब दिलेला आहे. मग आता हे आंब म्हणजे काय? कडू आंब हा शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. काय असतं बरं हे कडू आंब? ज्याची चव खूप आंबट आणि कडू असते असा अतिशय स्वस्त दर्जाचा द्राक्षरस त्याला आंब म्हटले जाते. अभ्यासकांच्या मते त्या काळी हा खूपच स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचा असणारा द्राक्षरस सैनिकांना मोफत पिण्यासाठी दिला जात असे. बघा, कानागावी आपल्या आईचा शब्द झेलून आईने सांगितलं की वधू पित्याचं हसू व्हायला नको म्हणून द्राक्षरस बनव. 6 दगडी रांजण भरून जगातला सर्वोत्कृष्ट द्राक्षरस बनवणारा ख्रिस्त, पण त्याच्या नशिबी काय आलेलं आहे? कडू आंब, निकृष्ट दर्जाचा द्राक्षरस. प्रियानो, ज्याच्या पित्याने निर्मिलेली ही पृथ्वी 70% पाण्याने व्यापलेली आहे. किती टक्के? 70% पाणी आहे पृथ्वीवरती. तरी त्याचा पुत्र तुमचा आणि माझा ख्रिस्त तहानलेला आहे. कोणासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या पापक्षमेसाठी. तो कदाचित ही जगी तहान भागवी सुद्धा, कारण त्याला खरी तहान लागली होती ती आपल्या पापक्षमेची आणि आपल्या तारणाची. ती त्याने तारण कार्याने पूर्ण केली. आता मी शेवटाकडे जातो, महत्वाचा भाग आहे. पण आज आपण विचार करूया की खरंच ख्रिस्ताची तहान पूर्णपणे भागली आहे का? तारण कार्य पूर्ण केलं ना सर? तुम्हीच तर सांगितलं आता की तारण कार्य पूर्ण केलं आणि त्याने त्याची तारण कार्याची तहान भागवली. पण आता आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारेल की खरंच ख्रिस्ताची तहान भागली असेल का? की प्रभू अजूनही तहानलेला आहे? याचे उत्तर आहे, कदाचित आपला प्रभू आजही तहानलेलाच आहे. मी असे का म्हणतो? कारण आपण फक्त उत्तम शुक्रवारी या 7 संतांवरती चिंतन आणि मनन करत असताना मला तहान लागली या शब्दाची आठवण करतो. पण प्रभू अजूनही तहानलेला असेल. प्रभूचे शब्द ऐकण्यासाठी इतर वेळेला ना तुम्हाला वेळ आहे ना मला वेळ आहे, आणि ऐकायला आले तरी आपण अगदी सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही म्हणाल की नेमकं काय केलं पाहिजे ख्रिस्ताची तहान भागवण्यासाठी? एक कृतीशील उदाहरण सांगतो. संत मदर तेरेसांचं प्रभूचे शब्द त्यांना ऐकायला आले, मला तहान लागली आहे. म्हणून अतिशय सुंदर जीवन जगत असताना खिडकीतून पाहिलेल्या तो रोगी त्याच्यासाठी धावत बाहेर येणं, ही ख्रिस्ताची तहान भागवण्यासाठी हा केलेला प्रयत्न होता. आणि इतकंच नाही, आणखी काही उदाहरणं द्यायची जर झाली तर कलोसाच्या संत मॅग्दलेन असतील, संत बर्किता असतील, येशू हृदय संस्थेच्या संत मॅग्दलेन सोफी असतील, आरोग्य सेवेचा मूलमंत्र देणाऱ्या सेंट ॲनी असतील, किंवा आदिवासींच्या न्याय हक्क अधिकारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे येशू संघीय धर्मगुरू फादर स्टॅन स्वामी असतील. यांनी ख्रिस्ताची तहान भागवण्याचा प्रयत्न केलेला. मग तुम्ही म्हणाल सर हे निवडलेले लोक होते, जरा आमच्याबद्दल सांगा. निवडलेले लोक ते करणारच ना. आमच्या तुमच्यासारख्या लोकांबद्दल सांगा जरा. संत कार्लो अकुतिस नाव ऐकले? 15 वर्षाचा मुलगा. 7 सप्टेंबर 2025 रोजी पोप महाशयांनी अधिकृतरित्या घोषणा केली. कुठली साल कुठला आहे? 2025. कार्लो अकुतिस 15 वर्षाच्या मुलाला संतपद बहाल केलेलं आहे पोप महाशयांनी व्हॅटिकन सिटीतून. 2025 गेल्या वर्षी 26 सुरू आहे. म्हणजे 2025 ला 15 वर्षाचा मुलगा संत पदापर्यंत पोहोचू शकतो. कशाच्या माध्यमातून माहित आहे? इंटरनेटच्या. हल्ली आपण मोबाईल हातात घेतल्यानंतर बघा, संत होणं तर बाजूलाच, पण सैतान झाल्याशिवाय राहणार नाही. मग असं काय केलं? इंटरनेटच्या माध्यमातून तो संत पदापर्यंत पोहोचला. त्याने त्या इंटरनेटचा उपयोग कशासाठी केला माहितीये प्रियानो?
पवित्र साक्रामेंटाच्या संदर्भात जगात जेवढे चमत्कार झालेले आहेत त्याची वेबसाईट तयार केली. पवित्र मरियेच्या संदर्भात जेवढे चमत्कार झालेले आहेत त्याची वेबसाईट तयार केली, ती अपलोड केली. जगाला ख्रिस्त कळावा, जगाला पवित्र मरियेची मध्यस्थी कळावी म्हणून या इंटरनेटचा वापर केला. या पलीकडे जाऊन त्याने गरजू मित्रांना मदत केली. भुकेल्या मित्राला घरी आणायचं, त्याला जेवण द्यायचं. ज्या मित्राची फी भरायला पैसे नाही, आई वडिलांना विनंती करायचा, त्यांची फी भरायचा. ही ख्रिस्ताची तहान भागवण्याचा त्याने केलेला तो प्रयत्न होता. तोच आपणही करायला हवा असे मला या ठिकाणी सांगावेसे वाटते. आज अनेक लोकांना अन्नाची, वस्त्राची गरज आहे. काहींना आर्थिक मदतीची गरज असेल, काहींना पैशाची गरज असेल, काहींना फक्त प्रेमाची गरज असेल. चांगल्या गोष्टी काही प्रमाणात का होईना आपल्या हातून घडत आहेत का याच्यावरती आपण चिंतन करायला हवं. अहो, पत्नीच्या जाचाने त्रस्त झालेला पती, सासू वासाला कंटाळलेली सून, सुनाच्या जाचाने त्रस्त झालेली सासू, वृद्धाश्रमात कितपत पडलेले प्रेमाचे भुकेले आई वडील, अन्याय व अत्याचाराने गर्भाच्या रूपानं मारून टाकलेल्या अबला, कामाच्या शोधात असलेले बेरोजगार हात, विवाहाच्या प्रतीक्षेत असलेले तारुण्य, दोन शब्दांच्या संवादासाठी वाट पाहणारे म्हातारपण, दुभंगलेले ख्रिस्ती जनातील ऐक्य आणि अनाथ अपंगाच्या रूपात आजही तुमचा आणि माझा प्रभू तहानलेला आहे. या सामाजिक घटकांसाठी काही करता आलं तर आपण जरूर करावं. हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि त्या मार्गाने वाटचाल करावी. दैनंदिन जीवन जगत असताना तहानलेल्या प्रभूचे क्रूसावरील शब्द सदैव आपल्या कानी पडावे. उपेक्षित दुर्लक्षितांची प्रेमाने मनोभावे सेवा करून आपण आपल्या प्रभूची तहान भागवण्यासाठी प्रयत्नशील असावे. या कामी त्या प्रभू ख्रिस्ताने आपल्याला संवेदनशील आत्मा द्यावा, विशेष कृपा पुरवावी म्हणून त्या दयाघनाकडे आपण प्रार्थना करूया. जाता जाता या गीताच्या माध्यमातून एवढेच सांगतो की सांगा दिसतो का तुम्हाला, सांगा दिसतो का तुम्हाला तो ख्रिस्त तान्हेला, सांगा दिसतो का तुम्हाला तो ख्रिस्त तान्हेला, सत्कृत्यांचे हे पाणी त्याला देऊ प्यायला, सत्कृत्यांचे हे पाणी त्याला देऊ प्यायला. अरे आपल्या पापासाठी त्याने क्रूस कवटाळीला, आपल्या पापासाठी त्याने क्रूस कवटाळीला. राजकुमार स्वर्गाचा पण तान्हेलाच गेला, तो राजकुमार स्वर्गाचा पण तान्हेलाच गेला. हे शब्द राहू द्यावी, हे शब्द राहू द्यावी ही तुम्हा प्रार्थना. सांगा दिसतो का तुम्हाला तो ख्रिस्त तान्हेला, सत्कृत्यांचे हे पाणी त्याला देऊ प्यायला. धन्यवाद. जय ख्रिस्त.